शिवशक्ती बँकेच्या बाबत समजुती आणि अफवा पसरल्या जातात, तर त्याबद्दल आम्ही प्रथमच आपल्यासमोर येत आहे. काय होतं की कोणत्या गोष्टी तुम्हाला वारंवार सांगितल्या गेल्या तर त्या खऱ्या वाटतात. त्यामुळं आम्हाला कधीतरी तुमच्यासमोर येणं गरजेचं होतं आणि बँकेची खरी वस्तुस्थिती आणि हे तुम्हाला माहिती व्हावी एवढाच आमचा उद्देश आहे. आणि आमचे पालक संचालक यादव साहेब सर्व ते आपल्याच्या संवाद साधतील. सर्वांना नमस्कार. आज आपल्यासमोर येताना ही दुसरी वेळ आहे. काही वर्षापूर्वी अशा प्रसंगाला काही कारणास्तव तोंड द्यावं लागेल, परंतु आपल्या सर्वांच्या ठेवीदारांच्या आणि कर्ज घेणाऱ्यांच्या सहकार्यामुळे आपण त्यामधून व्यवस्थितपणे मार्ग काढू शकलो. सध्याही काही दिवसापासून आपल्या बँकेच्या बद्दल, शिवशक्ती बँकेच्या बद्दल काही लोकांना विश्वास कमी झाल्यासारखं वाटतो, परंतु मला या ठिकाणी आवर्जून सर्वांना सांगावं असं वाटतं की शिवशक्ती बँक हे अतिशय चांगल्या धोरणाने, चांगल्या विचाराच्या लोकांच्या मदतीनं उभी राहिलेली आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे या संस्थेतील सर्व लोकांचा, त्याहीपेक्षा किंबहुना कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या एकनिष्ठ असणाऱ्या सर्व लोकांच्यामुळे, सर्व लोकांच्या प्रयत्नामुळे ही शिवशक्ती बँक या नावारूपाला, अल्पावधीत नावारूपाला आलेली आहे. जवळजवळ 200 कोटीचं डिपॉझिट लोकांनी अतिशय विश्वासानं आपल्या या बँकेमध्ये ठेवलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांना काही उणिवा जाणवल्या, ते साहजिकच आहे, कारण शेजाऱ्यांनी उणिवा जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला कुठं सुधारायचे किती स्कोप आहे हे समजत नाही. परंतु सर्वात अडचण आलेली म्हणजे कोरोना काळामध्ये पूर्ण सिस्टीम गेली होती. अनेक नैसर्गिक आपत्ती आलेली होती. व्यवसायामध्ये आलेल्या अडचणी यामुळं ज्या ज्या लोकांनी कर्ज घेतली बँकेची ती वेळेवर भरू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु बँकेने यामध्ये कुठल्याही प्रकारचं एकाला जास्त किंवा कमी देण्याचा प्रयत्न केलेला नाही. बँकेच्या, रिझर्व्ह बँकेच्या नियम अटीला अधीन राहूनच बँकेतल्या सर्व मंडळींनी कारभार केलेला आहे. तरी देखील आजच्या सारखे जे प्रसंग उद्भवलेले आहेत त्यासाठी सर्व कर्जदार, ठेवीदार सर्वांनी सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः शिवशक्ती बँकेतले जे सेवक वर्ग आहेत त्यांनीही मनापासून रात्रंदिवस रिकव्हरी कशी होईल, बँकेचा NPA कसा परत कमी होण्यासाठी प्रयत्न चाललेला आहे. विशेषतः आपल्या बँकेचे चेअरमन डॉक्टर यांच्याही रात्रंदिवस प्रयत्न चालूच आहेत की जेणेकरून आपली जी बँक आपल्या पूर्ण पदावर आली पाहिजे. रिझर्व्ह बँकेकडे काही गोष्टी गेलेल्या आहेत, त्या अनुषंगानं रिझर्व्ह बँकेने प्रश्नावली पाठवलेली आहे, काय उणिवा दर्शवलेल्या आहे. त्याचं व्यवस्थितपणे उत्तर बँकेकडून गेलेले आहेत. तेव्हा हे उत्तर बरोबर नाही, ते असं नाही, असं अजून कुठल्याही प्रकारे रिझर्व्ह बँकेकडून आलेलं नाही. त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये जे काही उणीव आहे ते दूर करण्याचं सर्व सेवकांनी, सर्व संचालक मंडळांनी मनावर घेतलेलं आहे. तेव्हा गरिबांचा पैसा आहे, गरिबांच्या पैशाला कुठल्याही प्रकारचा तडा जाणार नाही यासाठी सर्वजण सतर्क आहेत आणि हाच पैसा गरीब लोकांना व्यवसायासाठी वापरण्यात यावा यासाठीही सर्वजण प्रयत्नशील आहेत. तेव्हा या अशा पवित्र परंपरा असलेल्या बँकेसाठी
मी सर्व ठेवीदारांना आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सर्व सेवकांच्या वतीनं आणि चेअरमनच्या वतीनं असं सांगू इच्छितो की तुमच्या नव्या पैशालाही धोका होणार नाही. आम्ही तुमच्या प्रत्येक रुपयाचा प्रत्येक नव्या पैशाची काळजी घेऊन तुमची सुरक्षित कसे राहील याची आम्ही काळजी घेऊ. आम्हाला सर्वांना जाणीव आहे. अनेक कष्ट करून कष्टकऱ्यांचे पैसे या बँकेमध्ये उपचारासाठी ठेवलेले आहेत याची जाणीव असल्यामुळं तुमच्या कुठल्याही पैशाला या बँकेच्या वतीनं तडा जाणार नाही याची दक्षता आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत. एवढंच सांगतो की आम्ही सर्वजण जास्त पहिल्यापेक्षा जास्त उत्साहानं म्हणा किंवा जास्त काळजीपूर्वक या बँकेच्या व्यवहाराकडं वळलेलो आहोत. बँकेचा उत्कर्ष पहिल्यापेक्षा जास्त व्हावा या उद्देशानं आम्ही या पद्धतीनं ही बँक सुरू केली. तोच उद्देश मनामध्ये ठेवून पुढं आम्ही काम करण्याचा विचार करतो. आपण सर्वांनी या गोष्टीकडं लक्ष देऊन आमच्या ठेवीदाराच्याही काही अडचणी आहेत आणि कर्ज घेणाऱ्याही काही लोकांच्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन आपण दोघांचा मेळ घालून या बँकेचा उत्कर्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपणही यासाठी थोडंसं सहकार्य करावं अशी सर्वांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. सध्या ठेवीदार, सभासद किंवा कर्जदार यांच्यामध्ये बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये खूप मोठी चर्चा आहे की बँक बुडणार आहे, आपले पैसे काढून घ्या. कारण मध्यंतरी काही व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज निर्माण झाला आणि त्यामुळे लोक काही ठेवी काढतायत असं पण ऐकायला मिळालं. तर त्या अशा सभासदांना, कर्जदारांना किंवा ठेवीदारांना आपण काय सांगतो? त्या सर्वांना आताच नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय. कालच बरेच जण येऊन विचारले. काही ज्यांना सांगता येत नाही, करता येत नाही असे पण ठेवीदार आहेत. पाटील सर की ज्या पॅराप्लेजिया झालेला आहे त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडे आपल्या बँकेमध्ये 27 लाख SBI भावाचे बँकेचे घरी त्यांनाही समजावून सांगितलं की ते तर धक्का घेऊन बसले होते. माझ्या कानावर आलेले की मी बँक बुडायला लागेल. ते बुडाच्या अगोदर तर मी त्यांना समजावून सांगितलं की सर, शाळा मास्तर होते साड्याला आमच्या गावात, तुमचा शेवटचा रुपया येईपर्यंत आम्ही तुमच्या पैशाला कसल्याही प्रकारे धोका होणार नाही. ते लगेच एवढीचं गाठलं उचलून कपाटात ठेवलं. तर अनेक कालही डॉक्टर आमच्या एक मित्र आलं होतं की 37 लाख मला फार बांधकाम काढले माझ्या हातात तसे म्हणत होते. पण त्यांना सांगितलं की 37 लाखात बांधकाम होत नाही. मला जर लागलं तर बँकेची परिस्थिती झाली की 1 कोटीपर्यंत तुमच्या पटीनुसार आम्ही करतो. त्यांनी मग सही केलेला फॉर्म परत दिलेला. आता लोकांचा विश्वास वाढत चाललेला. अनेक लोक ह्याची काढायच्या निमित्तानं हे सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर होतात. आणि आम्हा सर्वांना कल्पना आहे की काही श्रीमंत लोकांच्या थोडे अल्प ठेवी आहेत, परंतु त्याहीपेक्षा शिवशक्तीचं नाव ऐकून अनेक गरजू कष्ट करणाऱ्या, हमालाचं म्हणा किंवा टपरीवर काम करणाऱ्या ते लोकांचे सुद्धा या बँकेमध्ये पैसे आहेत. त्या सर्वांच्या पैशाची काळजी करणं आम्हा सर्वांचं नैतिक जबाबदारी असं तेव्हा कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही ह्याची खात्री सर्व संचालकाच्या वतीने. 5 दिवसापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला नंदन जगदळे साहेबांचा. त्यांची वैयक्तिक ठेव आपल्या बँकेत किती? ते आव्हान करतायत ठेवीदारांना. त्यांची वैयक्तिक ठेव किती? त्यांची वैयक्तिक ठेव 1 रुपया नाही आपल्या बँकेत नाही. सर, माझा प्रश्न असा आहे की कोणतीही वित्त संस्था, पतसंस्था, बँक याच्या बाबतीमध्ये रूल्स आणि रेग्युलाइज करणारी जी यंत्रणा आहे ती AR पासून ते RBI पर्यंत आहे. कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही सभासदाला सुद्धा कोणत्याही संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होईल आणि त्या बँकेच्या सभासदांमध्ये काही म्हणजे चुकीचा संदेश जाईल अशा प्रकारची वक्तव्य करण्याचा कसलाही अधिकार नसतो. आणि दुसरा मुद्दा असा की त्याच्या बाबतीमध्ये
अंतर्गत लेखापरीक्षण अहवालापासून ते शासकीय लेखापरीक्षण अहवालापर्यंत या संदर्भातली जी काही सर्व व्यवस्था आणि यंत्रणा कार्यरत असते तर ते बँकेच्या विविध कामकाजाचा भाग असतो. परंतु अशा पद्धतीनं विधानं करणं हे पूर्णतः बेकायदेशीर असतं. आणि मग अशा बाबतीमध्ये तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहात का? अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर जर तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ताणून धरला गेला तर अकाउंट सील करण्यापासून ते मालमत्ता प्रॉपर्टी अटॅचमेंट पर्यंत अनेक ऍक्शन घेतल्या जाऊ शकतात. एखादी संस्था ही उभारण्यासाठी अनेक वर्ष खर्ची पडलेली असतात. परंतु बँके जे आहे ह्या बँकेचं काम जे आहे ते गेल्या 25 वर्षामध्ये आदर्शवत काम आहे. ही बँक जवळपास 17 पुरस्कार प्राप्त बँक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बँकेच्या कामकाजामुळं बार्शीच्या सावली जीवनामध्ये कुचर्चा घडावी अशा पद्धतीची वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही कारवाई करणार का? पहिला प्रश्न आहे की कारवाई करणार नाही. सर्वप्रथम ज्या व्यक्तींनी ज्या ठेवीदारांनी या बँकेवर विश्वास ठेवून आपले कष्टाचे पैसे या बँकेत ठेवलेले आहेत त्यांचे डिपॉझिट सुरक्षित आहे ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना द्यायची. आम्हाला खात्री देणं आणि गैरसमज दूर करणं हे महत्वाचं वाटतं. कायदेशीर कारवाई वगैरे नंतर बघतो. कारण ही जी एनर्जी आहे ही केलेलं आहे ती पूर्ण बेकायदेशीर आहे आम्हाला मान्य. परंतु आमच्यात म्हणणं काय आहे की आपली बँक सुरक्षित आहे. त्याचे संभ्रम पसरवले गेलेले ते अस्वस्थ करायचं आम्हाला लोकांना. लोकांवर कारवाई केल्याने आपण सुधारलो असं नाही नव्हत. काय नाही ते काय नंतरचा विषय आणि क्षमा करणं हे सगळ्यात चांगलं आहे. आपल्या अहवालात आपण असं म्हणलं की बँकेचं एनपीए प्रमाण 44% आहे आणि ते निव्वळ 34% आहे. मग त्यासाठी काय सुधारणा केल्या जातात? त्यासाठी मुख्य म्हणजे जे थकीत आहेत एनपीए ज्यांच्या कर्जामुळे वाढलेलं आहे ते 4 ते 5 रिझर्व्ह बँकेनेच दिलं की ऑक्टोबर 8 तुम्ही हे त्यांनी सगळं आम्हाला ऍक्शन प्लॅन बनवून दिलेला आहे. ते तुम्ही याच्याप्रमाणे करा त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू आहे. म्हणजे आता आम्हाला ऑक्टोबर एंड पर्यंत तुम्ही किती कर्ज वसूल करायची, नोव्हेंबर एंड पर्यंत किती करायची, डिसेंबर एंड पर्यंत असं आम्हाला प्लॅन दिलाय. त्याच्याप्रमाणे आमची कारवाई चालू आहे आणि आम्हाला चांगला खात्री आहे आणि त्यात चांगला प्रतिसाद आहे. आम्ही नुसती कारवाई करून थांबत नाही. कर्जदाराच्या सुद्धा घरोघर जाऊन त्यांना हे करतो आम्ही की तुम्ही कर्ज भरा, आम्ही तुम्हाला तुमच्या वेळेला कर्ज दिली, आता आमचे कर्ज भरणं तुमचं कर्तव्य आहे. नुसती कारवाईनं कुठलीच गोष्ट सुटत नसते. नॅशनलाइज बँकेचं कामकाजामध्ये उतार असतात फक्त कोऑपरेटिव्ह मध्ये असतात असं नाही. कसं आहे बरं का, नॅशनलाइज बँक असू दे, व्यापारी बँक असू दे, यांना उत्पन्नाचे इतर मार्ग आहे. नॅशनलाइज बँकेला गव्हर्नमेंटचे सपोर्ट आहे. आज लाखो करोडो रुपये गव्हर्नमेंट मदत करतं दरवर्षी थकीत कर्जमाफीला. तसं कोऑपरेटिव्ह बँकेला दुसरं साधनच नाही ना. आम्हाला कोणाशी हे करायचं नाही. आता बार्शी शहरात नाही होतो पण आता सर कसं आहे आता ह्याच्यातून बाहेर पडणं दाखवणं आमचं काम आहे. मागे एकदा एक स्कॅम झाला आणि आरोप झाला. आता मी नेमकी दुसऱ्या एका बँकेवर मॉनिटरिंग झाला असा प्रकार सुरू झाला. आता काय करणार त्याला? त्या नैसर्गिक आपत्ती म्हणल्यासारखं आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकतो का? नेमकं दुसऱ्या बँकेचं आलं त्याला आम्ही काय करू शकतो? आणि लोकांचं साहजिक आहे, गरीब लोकांचे एक एक पैसा जमवून त्यांनी ठेवलेला आहेत ना. एक मिनिट, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं खातं आहे का इथं बँकेत? आहे ती बंद केलं म्हणून चर्चा आहे. नाही बंद केलं. काही काम हॉस्पिटलचे काही इक्विपमेंट घ्यायचे, ॲग्रिकल्चर कॉलेजचे, ह्यांना जर पैशाचं शॉर्टेज आलं तर ज्या FD मॅच्युअर झालेले आहेत त्या तिकडं वर्ग. बाकी आहे हॉस्पिटलचे आहे, CT स्कॅनचं आहे, चेअरमन माने साहेब. संस्थेच्या ठेवी काय काढून घेतलं का? काढून म्हणजे ज्या वेळेला खर्चानिमित्त काढून घेतलं. आता
मग अशा कठीण काळात उलट संस्थेने बँकेच्या मागं झालं पाहिजे ना, कर्मचारी परिवाराची संस्था म्हणल्यावर. दुसरा सोर्स आहे बरं संस्थेला. कारण बऱ्याचदा ठेवीदार बी आणि काय झालं त्या संस्थेनेच पैसे काढून घेतले म्हणून जास्त चर्चा वाढली. आणि सांगणारे संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे सर्वसामान्याचा थोडा विश्वास कमी व्हायला. आता काय हे सगळ्या परिस्थितीची जाणीव करून आम्हाला त्याविषयी बोलायचं नाही. स्टेबल करणं महत्त्वाचं आहे. आम्हाला कुणाविषयी वाईट बोलायचं नाही, कुणाविषयी त्यांचे कुणाला नाव लक्ष ठेवायला ठेवायचं यंत्रणा आहे ना, सिस्टीम आहे ना तुमचं. आहे ना. तुम्ही त्या सिस्टीमकडे तक्रारी करा. तेच ना, system आहे की तुम्ही आर्थिक बघून करा. संस्थेत सगळ्यात महत्वाचं काय असतं तर गुप्तता असतं आणि त्याच भंग केलेलं आहे त्यांनी. पण आता त्याला काय केलंच नाही ना. आता ते नंतर आता खड्ड्यात पडलो तर काय आपण पहिल्यांदा खड्ड्यातून बाहेर यायचं बघायचं, मग कुणी ढकललं काय झालं ते नंतर बघू ना. आता काय आहे त्याचं आता कुणावर ते विचार करत बसण्यात अर्थच नाही ना. अब्रुल नुकसानीचा दावा नाही, तसं काय नाही. सध्या NPA कमी करणे, लोकांचा विश्वास पूर्वीसारखा संपादन करणे असं बँकेतला ठेवी काढून घ्यायचं आव्हानच केलं. अहो सर, तुम्ही सभासद आहे, तुम्ही तुमचंच घर मोडायला आता म्हणजे तेच आमचं ना. आता काय त्याला कोण बोलू शकतं. नाही म्हणून तुम्ही त्यांची वैयक्तिक ठेव काढली एक का? शून्य आहे बरं का, ठेव नव्हती 4 वर्षापूर्वी. लोकांच्या ठेवीची काळजी घ्या. त्यांची ऐकून नसेल त्याच्यापेक्षा जास्त कर्ज दिले त्याला. त्याच्यावरती मुद्दा सुद्धा आलेला आहे ऑडिटरचा. नाही मग ते आम्हाला बोलायचंच नाही म्हणून आम्ही तो विषय तुम्ही कृपा करून त्या विषयाकडे वळू नका. आमचं म्हणणं एवढंच आहे आपल्याला की आम्हाला सुधारायची संधी दिलेली आहे. काही दिलेले उणिवा आहे. आहेत. कर्जदारांचा तर आहेच, पण ठेवीदारांचा विश्वास शाश्वत राहावा त्यांना आश्वस्त करण्यासाठी आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहे. पत्रकार परिषद घेण्याला उशीर का केला एवढा? नाही आम्ही का थांबलो तर ठीक आहे बाबा, 1-2 दिवस बघू आपण, शांत होईल. पण परत हे जे समर्थ बँकेचं समोर आलं त्यामुळे लोकात जास्त विचलित आली. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने घ्यायला लागले. नाहीतर आमचं सगळं व्यवस्थित चाललं होतं की त्यांच्या आरोपामुळे आमच्यावर फार फरक पडला नव्हता. तरी पण आम्ही सर्वांच्या वतीने सांगितलं होतं की शिवशक्ती बँक सक्षम आहे आम्ही काम करण्यावर महत्व दिलं आणि कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. तेव्हा तुम्हीही काही गैरसमज सगळीकडे होतातच. मलाही म्हणतात की तू तिथं कशाला ऑपरेशन केलं असं म्हणणारे आहेतच. मी आता आम्ही काही त्याला म्हणत नाही किंवा माझ्या विरुद्ध काही कॉमेंट केली. सक्षम कारभार इतक्या दिवस माहिती असताना मग आजपर्यंत त्यांनी आरोप असे करायचं कारण काय नेमकं? पण कारण पत्रकार आहे, तुम्ही ओळखून काढा ना. कारण आम्ही कसं तुम्ही ज्यांनी केलं नाही सगळ्यालाच माहिती आहे. आम्ही कसं केलं त्यांच्याकडेच आम्ही कसं बोलणार ना. म्हणजे साहेब सध्या ठेवीदारांच्या काही तक्रारी नाहीत. नाही ज्यांनी तक्रार केली ते ठेवीदार नाही म्हणतात ना तुम्ही. नाही तर ज्यांनी तक्रार केली ते ठेवीदार नाही. ठेवीदार नाही. पण ठेवीदारांच्या काही तक्रारी नाही. आता ठेवीदाराची तक्रार नाहीच की तुम्ही आता कसं आहे फांदीवर बसून तुम्ही तीच फांदी कापायला लागली. त्याच्यात ह्याला काय अर्थ आहे का? जनरल मीटिंग 1 मिनिटाच्या आत उरकली असा आरोप आहे त्यांचा. मागच्या वर्षीची जनरल बॉडी मीटिंग आपण बघितली का? 4 वर्ष एकच माणूस बोलत होता, 4 तास. अशी मीटिंग नसते काय. आणि परत त्याच गोष्टी मुद्दे तेच परत लोकांनी ऐकत बसायचे. जनरल मीटिंग मध्ये जनरल बॉडी सदस्य जे आहेत त्यांच्याही काय जबाबदारी आहे. मी आता सांगितलं ना की याच्यामध्ये गुप्तता फार महत्वाची आहे. आणि तेच जर तुम्ही जनरल बॉडीत बोलत बसला, आता वैयक्तिक कर्जदाराची नाव कधीच घ्यायची नसते. बिनबुडाचे आरोप तुमच्याकडे कागद नसताना तुम्ही जर आरोप केले, चेअरमनवर वैयक्तिक आरोप केले, त्यांच्या याच्यात भागीदारी याच्यात दाखवा ना, तुम्ही दाखवा ना कागदोपत्री. आपल्याला तिकडे वळायचं नाही. तुम्ही परत तिकडे नेऊ नका आम्हाला.
नाही ते बी असेच म्हणायचे की असं आहे बघा तुम्ही माहिती मग ते तुम्ही मला विनंती नाही ऐकून घ्या सर म्हणले ना की नाही तुम्ही ऐकून घ्या काय ते कोर्टामध्ये वादीला आरोप प्रूव्ह करावा लागते जो आरोप करतो त्याने आरोप प्रूव्ह मग त्याने करू दे ना प्रूव्ह फक्त हे मी ऐकलं आता मी असं ऐकलंय की बुधवारात त्यांची माडी आहे मालकीची बोलतो मी आता सगळ्यासमोर त्यानं प्रूव्ह करावं नाही म्हणून हा चालतंय का तुम्ही स्टेटमेंट माझं काय तुम्ही प्रूव्ह करा ना नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आरोप करा ना मग त्यांनी आरोप केले त्यांनी प्रूव्ह करू कागद देऊ दे ना तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्ही कसं विश्वास आता परिस्थिती चांगली म्हणतात जाऊ द्या बार्शी शहरी शहराचे गुंतवणूक बाजारपेठ आहे बार्शीचं नाव लौकिक आहे बार्शी इतर बँकांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला आणि बार्शी शहरातल्या नाममात्र 2 बँक आहेत ही बँक चालावी ही बार्शीकरांची चांगली इच्छा आहे सभासदांची तर असणारच आहे पण निश्चित या स्वरूपात संस्थेवर आरोप करणारी नेमकं संस्थेच्या परिवारातल्या असलेल्या लोकांमध्ये खरं तर शंका निर्माण होती अशा परिस्थितीत तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून काहीतरी हे प्रकरण एकदा मिटवणार का नाही हो मिटवायसाठी चालले प्रयत्न सगळे आणि एक म्हणूनच आम्ही आता सर म्हणतात त्याची कारण शोधा पण कारण आम्हाला तर आरोप अरे मी गप्प ह्याच्यातच तू निम्मा भाग समजून घे संतोष नाही हे सगळं मिटवणं एक जीवानं काम एकदा धरलं ना सगळ्यांनी अनेक संचालक मंडळी रेस्टलेस झाले होते सगळं बघितल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की आपण या प्रसंगी एक जीवानं एक विचारानं राहणं गरजेचं आहे सर्वांनी डिपॉझिट वाल्यांचं कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्याकडून NPA साठी अडचणी निर्माण झालेल्या त्या कर्जदारांना समक्ष भेटणं कोर्ट कचेऱ्या किंवा त्यांच्यावर आरोप करून हा प्रश्न सुटणं अवघड आहे त्यामुळे सामोपचारानंच केसेस वाटून घेतलेले आहेत रोज बँकेत येऊन बसतात प्रत्येक ठेवीदाराला कन्व्हिन्स करतात किंवा एखाद्याला कन्व्हिन्स करायला फोन लावून देतात तेव्हा शिवशक्ती बँक चांगल्या उत्कर्षाकडे कशी जाईल यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्न करतात 200 कोटीच्या टीव्ही म्हणतात सध्या 200 कोटी टीव्ही आहेत 200 आमचं ते आणि कर्ज किती सध्या मग कर्ज 70 कोटी 94 आमचं साधारण 72 ते 75 ही CD रेशो आहे शिल्लक आहे आमच्याकडे 60 कोटी रुपये शिल्लक आहे म्हणजे इतर बँकेत ठेवले गुंतवणूक स्वरूपात एवढं असताना मग एवढं काय बदल व्हायचं काय कारण आहे कसल्या गोष्टी म्हणते का आता ते तुम्ही त्यांना विचारायचं त्यांचे प्रश्न आम्हाला नका विचारू आम्ही काही गैरसमज किंवा NPAचे काही उणीवा राहिलेले तुम्ही आम्हाला आमच्या कार्य काय तुमचं आहे सांगितलं ना आम्ही किंवा आम्हाला ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने सांगितलं त्याप्रमाणे आमचा ऍक्शन प्लॅन चालू आहे